नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इथे SYSLचे पेपरचे अध्ययन करणार आहोत। यामध्ये आपली ही कथा झालेली आहे। यामध्ये काय होतं तर एक पथिकाला वाघाने काय केलं होतं, कंगनाच्या लालचाने लालच देऊन तो त्याला धरून मारून टाकतो। अशी ही कथा होती। त्यानंतर ही आपली दुसरी कथा आहे। त्यामध्ये काय आहे, हिरण आणि गिधड। हरण आहे आणि गिधडची गोष्ट आहे। गिधड म्हणजे कोल्हा। हरिण आणि कोल्ह्याची गोष्ट आहे। काय आहे तर एक असतो हरण, तो खूप छान सुंदर शरीराने हृष्टपुष्ट असा तो हरिण असतो। तर या कथेचं सारांश काय आहे, वर्जे तादृशम मित्रम विषकुंभम पयोमुखम। अशा मित्राला सोडून द्यावे ज्याच्या तोंडालाच काय आहे, विष आहे। आणि तर अशा मित्राला सोडून द्यायला पाहिजे। सामने दूध व मधुर बोलने वाले और पीछे विष भरी छुरी घोपने वाले मित्र को छोड़ देना चाहिए। पयोमुखम जी तोंडाने तर खूप मधुर गोष्टी करणारे आणि महागारी विष विगलणारे अशा मित्राला सोडून द्यायला पाहिजे। तर या इथे पण हे अशीच कथा आहे। तर एक कोल्हा असतो, त्याच्या मनामध्ये खूप अशी इच्छा असते की तो हरणाला खाण्यासाठी फक्त त्याची मित्रता करतो। कोणाची? हरणाची। तर कशी आहे गोष्ट बघून घेऊ आपण इथे। मगध देश में चंपारण नाम का विस्तृत वन है। मगध एक राज्य आहे। या राज्यामध्ये चंपारण नावाचं एक जंगल आहे। किसी समय उस वन में एक कौवा और एक हरिण रहा करते थे। त्या वनामध्ये त्या जंगलामध्ये एक कावळा आणि एक हरिण राहत होता। दोनों घनिष्ठ मित्र थे। ते दोघे पण चांगले मित्र होते। हिरण स्वेच्छा से वन में निश्चिंत भ्रमण करता था। एक दिन वह मस्त होकर घूम रहा था, उसे एक सियार ने देख लिया। हरिण काय रोज आपल्या मनानं ते रोज फिरून चारा खाऊन मस्त फिरत होता। असंच एका दिवशी फिरत असताना एका कोल्ह्याने त्याला बघितलं। हिरण के पुष्ट अंग और मसल शरीर को देखकर सियार के मुंह में पानी भर आया। त्याचे हृष्टपुष्ट शरीर बघून, चांगले शरीर बघून सियार म्हणजे त्या कोल्ह्याला असं वाटलं की हे किती सुंदर आहे। त्याच्या तोंडातून पाणी यायला सुरू झालं। आता ते मला खाऊ वाटायले असं म्हणून तो काय करतो, वो जानता था कि हिरण के साथ साथ दौड़ना या उसमें लड़ना संभव नहीं, अतः नीति से काम लेना चाहिए। त्या कोल्ह्याला माहीत आहे की हरिण आपल्याला ऐकना, पळालं की त्याने आपल्याला ऐकत नाही, त्याच्यासोबत भांडण करणं काही शक्य नाही। म्हणून तो काय करतो, नीतीनं काम घेतो। त्याने हरणापाशी जाऊन काय म्हणतो, मित्र आप सकुशल तो है। त्याला काय म्हणतो की मित्र तुम्ही ठीक आहात ना। तर हरिण काय म्हणतो, तुम कौन आहे, तू कोण आहेस? मैं तो तुम्हें पहचानता नहीं। हिरण ने आश्चर्य से पूछा। हिरण म्हणतो की मी तुला ओळखत नाही, तू कोण आहेस? तू विचारत आहे। मित्र मैं एक क्षुद्र बुद्धी नाम का सियार हूँ। त्यानं काय म्हणते, तर मी एक क्षुद्र बुद्धी म्हणजे कमी बुद्धी असलेला मी एक सियार म्हणजे कोल्हा आहे। तर इस विशाल वन में, या जंगलामध्ये माझा कुणीच नाही, माझा कुणीच जोडीदार नाही, माझा कुणीच मित्र नाही, तो असं सांगतो। आज आपको देखकर
प्रत्यक्ष होत आहे की मुझे मेरा अभिष्ट मिल गया. मी तुला बघून असं समजतो की आज मला माझा एक मित्र भेटला आहे असं समजून तो त्याला बोलतो. यह तो मेरा सौभाग्य है. हिरण नम्रतापूर्वक कहते हुए मेरे लिए कोई सेवा हो तो कहे. हरिण काय म्हणतो, हे माझं सौभाग्य आहे असं म्हणून ते माझ्यासाठी काही सेवा असेल तर सांग म्हणतो. मग काय शेर काय म्हणतो, सेवा काय सेवा. मैं तो बस यही चाहता हूँ कि आपकी मित्रता का सौभाग्य प्राप्त करूँ और सदा आपके साथ ही रहूँ. हरिण ते कोल्हा म्हणतो की फक्त मी तुमच्यासोबत मैत्री करणार आहे, त्यापासून मला आणि आपके साथ तुमच्यासोबतच राहायची इच्छा आहे असं तो व्यक्त करतो. असं म्हणून ते जी कोल्हा असतो, कोल्हा काय करतो, हरणासोबत निघतो, हरणासोबत राहायला सुरू होतो. 1 दिवस झाले, 2 दिवस झाले, तो 3 दिवस झाले, 4 दिवस तो एकत्रच राहायला सुरुवात केली. त्यानंतर एका दिवशी काय झालं, एका झाडाखाली बसले होते. तिथंच त्याचा मित्र, हरणाचा मित्र कावळा आला आणि विचारला की ही कोण आहे. तर हरिण म्हणतो, हे माझा मित्र आहे. मित्र आहे, अरे हे तर आजच दिसतंय म्हणून कावळा म्हणतो, यापूर्वी कधी तो दिसला नाही असं विचारतो त्याला. मग तो त्याची ओळख करायला लागतो. यह सिहार है, ये एक कोल्हा आहे, हम लोगों से मित्रता करना चाहता है. आपण दोघांशी ही मित्रता मैत्री करण्यासाठी आला आहे. मित्र त्यानंतर तो काय म्हणतो कावळा की अज्ञात कुलशीलस्य वासुदेन कस्यचित. अज्ञात म्हणजे ज्याचा आपण काहीच ओळखत नाही अशा, कोण आहे तो, कुळ म्हणजे कुळाविषयी, शीलस्य स्वभावाविषयी, वासुदेवन निवासशील स्वभाव, या गोष्टींचा आपल्याला काहीच माहीत नाही अशा मित्राला किंवा अशा अज्ञात माणसाला मित्र बनवू नये असं नीतीची गोष्ट सांगतो कावळा हरणाला. हे ऐकून मग तो विचार करतो, काय म्हणतो, जिसके कुल अथवा शील स्वभाव का पता न हो उस किसको भी अपने साथ रखने की आज्ञा देनी नहीं चाहिए. तो कावळा हे असे त्याला स्पष्ट शब्दामध्ये सांगतो की असं मित्रता करायला नको आहे. त्यानंतर इस प्रकार प्रत्येक पर विश्वास करने वाला उसी बात है. जर कोणी अशा असेल की प्रत्येक माणसावर जर विश्वास करत असेल तर तो कसं, पुढची कथा आहे, कोणती पुढची कथा आहे, विश्वास करणारा कसं मरतो, कसं मरण पावतो, तर ते बघा. बिलाव के दोष से बेचारा गिद्ध मारा गया था. बिलाव म्हणजे मांजरामुळे गिद्ध म्हणजे गरुड मारा गया था. तर हरिण म्हणतो ते कसं म्हणल्यानंतर कावळा त्या मांजराची आणि गरुडाची गोष्ट सांगायला सुरुवात करतो. तर त्या कथेचा सारांश असा आहे की अज्ञात कुलशीलस्य वासुदेयो न कस्यचित. म्हणजे जे अज्ञात आहे, जे आपल्याला ज्ञान नाही ज्याविषयी, अशा माणसाला, आणि त्या माणसाचं काय अज्ञात आहे तर कुलस्य, कुल म्हणजे परिवार, त्याचं वंश, त्याची उत्पत्ती कशी, कुठून, कसा, त्याचा स्वभाव, शीलस्य म्हणजे स्वभाव
वासोदेयो न कस्यचित, त्याला सोबत, वास म्हणजे सहवास, सोबत ठेवू नये किंवा सोबत राहू देऊ नये, असं या श्लोकाचा, या कथेचा सारांश आहे. त्यानंतर इथून दुसरी कथा कावळा ही गिद्धासोबत कावळा सांगतो. तर या कथेचं असं आहे की जे समोर बोलतात, तर हे काय ह्या कथेचं शेवट, तर असा आहे शेवट की सिंह काय करतो, एका दिवशी हरणाला खाऊन टाकणार आहे, तर तो खाऊन टाकतो, असं ते स्वाभाविकच आहे. तर अशा जी वर्जे तादृशं मित्रं विषकुंभं पयोमुखम, अशा मित्राला सोडून दिलं पाहिजे जे समोरून काय खूप गोड गोड बोलतात आणि महागारी त्यांच्यामध्ये विष कुटून भरलेला आहे, अशा मित्राला सोडून द्यायला पाहिजे. तर आज आपण इथे काय ही एक कथा बघितली, कोणती, तर कोल्हा आणि हरिणाची कथा ही आज आपण इथे पाहिली आहे. तर ह्या कथेचा आपण इथे थोडक्यामध्ये एक अध्ययन केलेलं आहे. तर हे धन्यवाद. आता यापुढे आपण उद्या बघूया. धन्यवाद.